नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घोडेसर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण बघतोय आज क्लास 10चं पहिलं युनिट आणि नाव आहे त्या युनिटचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, जे आपल्याला स्टेट बोर्डमध्ये बेटा 10 मार्कला विचारलं जाते. अतिशय महत्त्वाचं युनिट आहे, समजून घ्या. आज आपण करणार आहोत डेफिनेशन्स. ओके, त्यातला बघा या युनिटमध्ये पहिला जो आपला वर्ड आहे तो आहे बेटा लिनियर. ओके, बघा काय नाव आहे, लिनियर. ओके, दुसरा जो वर्ड आहे तो कुठला आहे बेटा, इक्वेशन. ओके, तिसरा जो वर्ड आहे तो कुठला आहे बेटा, व्हेरिएबल. ओके, आता आपण बघूया की लिनियरचा अर्थ काय होते बेटा. ओके, लिनियर म्हणजे काय, तर यामध्ये लिनियर म्हणजे कसं होते बेटा, एक सारखा, एक सरळ, एका रेषेत, त्याला आपण काय म्हणतो, लिनियर म्हणतो. ओके, आता इथे लिनियरचा अर्थ एक सारखा काय आहे, त्याची डिग्री एक सारखी आहे. ओके, डिग्री म्हणजे काय असते बेटा, जे व्हेरिएबलच्या डोक्यावर असते. मग आता आपण व्हेरिएबल बघू काय आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या इक्वेशन मध्ये ना एक्स वाय एम एन ए बी पी क्यू या प्रकारचे अल्फाबेट जेव्हा वापरतो ना बेटा, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. ओके, आणि व्हेरिएबलचा अर्थ काय होते लक्षात घ्या. व्हेरिएबल म्हणजे काय, एका विशिष्ट ऑपरेशन नंतर ज्याची व्हॅल्यू चेंज होते किंवा मिळते त्याला आपण काय म्हणतो बेटा, व्हेरिएबल म्हणतो. इंग्लिश मध्ये म्हणतात ड्युरिंग ऑपरेशन इट्स व्हॅल्यू इज चेंज इज कॉल्ड एज व्हेरिएबल आणि इट इज डिनोटेड बाय एक्स वाय एम एन ए बी आणि पी क्यू. ओके, आता इथं लिनियरचा अर्थ काय होते बेटा, इथं व्हेरिएबलची जी डिग्री असते ना ते ऑलवेज 1 असते. ओके, त्याला आपण काय म्हणतो, लिनियर म्हणतो. व्हेरिएबल म्हणजे हे, आणि त्याची डिग्री किती असते बेटा, 1. डिग्री म्हणजे काय, तर डोक्यावर पॉवर किती आहे, 1 आहे. ओके, तर याला म्हणतो आपण लिनियर. आता इक्वेशनचा अर्थ काय होते बेटा, की इक्वेशन म्हणजे काय, की ज्यामध्ये जे व्हेरिएबल्स असतात ना त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू ना त्याला सॅटिस्फाय करतात. म्हणजे राईट हँड साईडला जो कुठला नंबर असतो ना त्या नंबरला बेटा आपण काय म्हणतो, त्याला इक्वेशन म्हणतो. ओके, सॅटिस्फाय करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर म्हटलं, समजा आता एकची व्हॅल्यू या साईडला आपण आपल्याकडे 2 आली आणि या साईडला एक्झॅक्टली 0 जर येत असेल ते तुमचं काय झालं, लिनियर इक्वेशन झालं. ओके, त्याला आपण बॅलन्स म्हणतो बेटा. ओके, आणि हा काय झाला, तुमचा व्हेरिएबल झाला. ओके, आता जर लिनियर इक्वेशन आणि व्हेरिएबल या गोष्टी लक्षात आल्या. आता बघा आपण बघणार बेटा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म, ज्याला आपण जनरल फॉर्म पण म्हणतो, तो आपण मॅथमॅटिकली कसा डिपेंड करतो बेटा, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. याला पाठ करायचा हा साचा आहे बेटा. ओके, याच्यामध्ये बघा हा जो एक्स आहे आणि हा जो वाय आहे याचे जे डिग्री आहे, पॉवर्स आहे, ती किती आहे बेटा, 1 आहे. आणि डिग्री आणि पॉवर जर 1 असेल त्याला आपण काय म्हणतो, लिनियर म्हणतो. ओके, लक्षात द्या, एक्स आणि वाय तुमचे काय झाले बेटा, व्हेरिएबल झाले. ओके, आता आपल्याला काय पाहिजे, ए आणि बी आणि सी हे कोण आहे बघा, ठीक आहे ना. ए बी आणि सी बिलॉंग्स टू काय असतात बेटा, रिअल नंबर असतात, एबीसी रिअल नंबर्स. ओके, आणि हे ऍट ए टाइम 0 नसतात, कारण ए जर ऍट ए टाइम 0 झाला तर हा एकच उरला. आपल्याला 2 व्हेरिएबल पाहिजे, 1 व्हेरिएबल नको बेटा. ओके, म्हणून हे ए, ठीक आहे ना, इज नॉट इक्वल टू 0 और बी इज नॉट इक्वल टू 0 ऍट सेम टाइम. ओके, हे झाले बेटा डेफिनेशन. सगळ्यांनी हे पाठ करून घ्या. आपण आता यावरचे सम्स बघणार आहे बेटा. ओके, यामध्ये बघा बेटा आपण जो स्टँडर्ड फॉर्म बघितला होता, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0, त्यावरला एक क्वेश्चन आपल्याला घ्यायचा बेटा. बघा हा स्टँडर्ड फॉर्म बघा आहे. ओके, काय स्टँडर्ड फॉर्म होता लक्ष द्या, काय होता, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 होता का नव्हता. ओके, बघा याच्यामध्ये 2 व्हेरिएबल होते, एक्स आणि वाय. यामध्ये बघा एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल आहे आणि दोघांची डिग्री किती आहे रे, 1 आणि 1 आहे. बघा दिसत आहे ना, म्हणजे सॉरी लिनियर इक्वेशन आहे. हो आहे. मग आता लिनियर इक्वेशन तर आहे, पण त्यातलं एक्झाम्पल लक्षात घ्या. जसं आपलं जो प्रॅक्टिस सेट आहे बेटा, कुठला प्रॅक्टिस सेट आहे आपलं, 1.1. याच्या प्रॅक्टिस सेटचं जे नाव आहे ती कुठली मेथड आहे, तर एलिमिनेटिंग. ओके, एलिमिनेटिंग मेथड. एलिमिनेट अर्थ काय होते, काढून टाकणे, वजा करणे, त्याला आपण काय म्हणतो, एलिमिनेटिंग मेथड. यामध्ये आपल्याला एलिमिनेट करायचं आहे, कोणतरी एक व्हेरिएबल एलिमिनेट करू, दुसऱ्याच्या वेळी आपल्याला मिळते. ओके, लक्ष द्या आता काय करायचं आहे. 1.1 एलिमिनेटिंग मेथड. आता हा क्वेश्चन बघा बेटा, पहिला क्वेश्चन आहे तुमच्या एक्सरसाइज मला, पहिला क्वेश्चन आहे जो ऍक्टिव्हिटी बेस आहे. हा सॉल्व्ह कसा करायचा बघा, ठीक आहे. आता तुम्ही थोडं मेकअप कराल, पण मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. बघा आपल्याला चेक गोष्ट करायची असते, ठीक आहे ना, सेम पेअर. ओके, लक्ष द्या, सेम पेअर. ओके, आणि दुसरं काय आहे बेटा, अपोजिट साईन. ओके, लक्ष द्या, सेम पेअर काय असते आणि अपोजिट साईन काय असते. आता सेम पेअर म्हणजे काय, जसं हा एक्सचा कोएफिशियंट इथं 5 आहे पहिला, आणि इथं कोणा बेटा 2 आहे, म्हणजे इथं एक्सचा जो कोएफिशियंट आहे हा सेम नाही आहे, म्हणजे हे सेम पेअर नाही आहे कोणाची, एक्सची. आता वायचं चेक करा बेटा, इथं वायचं कोएफिशियंट कोण आहे, 3 आहे, आणि खाली किती आहे बेटा, 3 आहे. ओके, वायचा आहे सर, वायचा जो कोएफिशियंट आहे तो सेम आहे सर, म्हणजे आपला गेम जमला. पण एक्स मध्ये गेम जमत नाही. ओके, सेम पेअर आहे सर. ओके, कोणाची सेम पेअर आहे बाबू, वायची. मग सेम पेअर वायची आहे, तिथं अपोजिट साईन आहे का बघा, हो सर अपोजिट साईन आहे. कसं असतं, वरतं प्लस तर खाली मायनस, म्हणजे काय, तर वरच्या इक्वेशन मध्ये प्लस आणि खालच्या इक्वेशन मध्ये मायनस, आणि सेम पेअर अपोजिट साईन असलं तर तुमचा गेम जमला. फक्त ऍडिशन करायची बेटा. ओके, मी लिहितो हा, पा ऍडिंग
ऍडिंग याला लागेल मी 1 म्हणतो, याला मी 2 म्हणतो. ऍडिंग 1 and 2. बघा आता 1 काय आहे 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12. आता ऍडिशन करायचे ना बेटा, मग बघा ना 5x + 2x किती झालं रे 7x. आता बघा एलिमेंट झालं 3y मधून 3y गेले, काय उरले 0. 0 उरलं म्हणजे कॅन्सल झालं. ओके, प्लस मायनस कॅन्सल, 3y मधून 3y गेले, खतम. ओके, आणि हे किती झालं बेटा इथं 21 झालं आहे ना. बघा ऍक्च्युअली भेटते आपल्याला. मग हे एलिमेंट झालं ना, म्हणजे y एलिमेंट झालं. आता मिळणार कोण आहे x, म्हणून याच्या मेथडचं नाव आहे बेटा एलिमेंटिंग मेथड. ओके, आता काय करायचं, हा 7 डिवाइड बाय घेऊन जायचा. ओके, 21 डिवाइड बाय 7 म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती आली रे 3 आली. 7च्या टेबलमध्ये 21 3 नंबरवर आहे, 1 ची व्हॅल्यू भेटली. आता कोण पाहिजे बाबा y पाहिजे. ओके, आता y ची व्हॅल्यू आता कुठेतरी पुट करायला 1 मध्ये किंवा 2 मध्ये, वाटते तिथं पुट करा असं काही नाही, पण सध्या 1 मध्ये करू. ओके, x = 3 इज पुटिंग इन 1. आता 1 काय बघ रे बाबा, काय आहे 5x + 3y = 9. 5 ऍक्च्युअली काय काढली होती रे आताच 3 काढली होती, प्लस 3y = 9. चला 5 3 15 प्लस 3y = 9. हा काय आहे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट जवळ कॉन्स्टंट जाते, मग हा झाला 3y = 9 - 50. ओके, बघा मग आता 3y = 9 - 50. बघा मोठ्या संख्येचं चिन्ह 15, काय द्यायचं मायनस. 9तून 15 गेले, किती राहिले रे 6 राहिले. ओके, मग काय y = -6/3 आणखी डिवाइडला गेला म्हणजे y = -2. म्हणजे सोल्युशन काय आहे, x ची व्हॅल्यू 3 आली आणि y ची व्हॅल्यू -2 आली, म्हणजे x आणि y चं सोल्युशन काय आहे असं लिहायचं. तर सोल्युशन ऑफ xy = 3 आणि हा का झाला -2. खतम. एवढं जर चेक केलं तर मजा येते बेटा. लक्ष द्या, पुन्हा बघा हे, ठीक आहे ना. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि